हा नर्मदे हा सानप महाराज ग्रुप आता या असणाऱ्या मृत्युंजय आश्रमामध्ये रात्री मुक्कामी होता आणि आता सकाळी या आश्रमामधून सानप महाराज ग्रुप पुढे नर्मदा मैयाच्या बगियामध्ये निघालेला आहे आणि आता अशा प्रकारचा हा सुंदर प्रवास उत्तर तटाचा संपलेला आहे. छान आश्रम, सर्व असणाऱ्या परिक्रमावाशांना सेवा देणारा. नर्मदे हर. अमरकंटकमध्ये सगळ्यात जास्त सेवा हाच आश्रम देतो, कारण दुसरे थांबून देत नाहीत. नर्मदे हर, नर्मदे हर. आज चला दक्षिण तट चालू होत आहे. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. चलो नर्मदे हर. आज दक्षिण तट चालू होत आहे. आजचा आपला 71वा दिवस चालू झालेला आहे. नर्मदे हर. सानप महाराज ग्रुप आता नर्मदा माईच्या बगियामध्ये आलेला आहे आणि हा नर्मदा माईचा बगिया आणि आता या ठिकाणी उत्तर तट काही क्षणामध्ये पूजापाठ झाल्यानंतर समाप्त होतोय, कारण माईचं या ठिकाणी प्रगटस्थान आहे. त्या प्रगटस्थानावरती जल चढवल्या जाणार, जल बदलल्या जाणार आणि अशा पद्धतीत पूजापाठ कर. नर्मदे हर प्रभू नाही. आणि पुढे दक्षिण तट. नर्मदे हर प्रभू. पुढे दक्षिण तटाला सुरुवात होणार आहे. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे. माईची बगिया आणि हा जो आपणास रोड दिसत आहे त्या रोडनेच चालावं लागतं. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे, नर्मदे, नर्मदे हर. माई की बगिया, अमरकंटक. ज्यावेळेस परिक्रमा उचलतो त्यावेळेस अमरकंटक हे एक ध्येय त्याच्या डोळ्यासमोरती असतं आणि एकदा अमरकंटकला आल्यानंतर अतिशय आनंद या ठिकाणी परिक्रमावाशांना होत असतो. आता तद्वत नियमाप्रमाणे सानप महाराज ग्रुप आता या असणाऱ्या माईच्या बगियामध्ये आलेला आहे. आता थोड्याच वेळात या ठिकाणी पूजापाठ होईल आणि पुढे निघेल. नर्मदे हर, नर्मदे हर. माई की बगिया में आ गए. बड़ा तप किया 2 महीने, अब तप हमारा सफल हो गया है. वाह. नर्मदे मैया हर. के किनारे हैं, मैया की माई की बगिया में. तस्मै नारायणायेति समर्पयामि अच्युतं केशवं श्रीराम नारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरे श्रीधवं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. जय राम राम हरे हरे. हरे कृष्णा कृष्णा मैया के. नीलांजनी ग्रहणम मंत्र पुष्पांजलि. हाथ में अक्षर रखेंगे. अपने मन में मां नर्मदा से प्रार्थना करेंगे, क्षमा याचना करेंगे. हे भगवती मां नर्मदा, हमसे जैसा बना जो क्षमा करें, माफ करें.
सानप महाराज ग्रुप आता या माईच्या बगियामध्ये पूजापाठ करून माईचं जे प्रगट स्थान आहे त्याचं दर्शन घेऊन त्याच्या दक्षिण तटाला उत्तर तट समाप्त करून दक्षिण तटाला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. आज या असणाऱ्या सानप महाराज ग्रुपचा आजचा 71वा दिवस. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे नर्मदे हर, नर्मदे हर। बहुत ही प्रसन्नता का दिन है आज। सानप महाराज माई की बगिया में चल रहे हैं। उत्तर तट यहाँ से समाप्त होता हुआ अब दक्षिण तट यहाँ से प्रारंभ हो रहा है और माँ की बगिया में पूजा पाठ करने के बाद मैया से अपनी मनोकामनाएं मांगने के बाद अब सानप ग्रुप यहाँ से दक्षिण तट की मंगलमय यात्रा प्रारंभ कर रहे हैं। माँ नर्मदा सभी सानप ग्रुप के सदस्यों को खुश रखे और उनकी मनोकामनाएं पूर्ण करे। नर्मदे हर। हर दक्षिण तट या ठिकाणी प्रथमच हे असणारं मंदिर लागतंय छानसं. आता या ठिकाणी दर्शन घेऊन सानप महाराज ग्रुप पुढील परिक्रमेत निघत आहे. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. अभी ये जो सामने दिख रहा है वो सूर्य कुंड है आणि त्याच्या पुढे पातालेश्वर आणि हे सब पांडवकालीन मंदिर है. पातालेश्वर, सूर्यकुंड अशा प्रकारचं हे छानसं या ठिकाणी रेवाकुंडच्या जवळ हे पुराणी मंदिर आहेत. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. माँ नर्मदा उद्गम स्थान मंदिर या ठिकाणी माई नर्मदा मैया रेवाकुंडमध्ये प्रगट झालेली आहे. नर्मदे हर आणि प्रगट स्थान रेवाकुंड. नर्मदे हर. हे दक्षिण तट. नर्मदे हर. बघा उत्तर तट आणि दक्षिण तट या असणाऱ्या रेवाकुंडावरती आल्यानंतर परिक्रमावासियांनी कृपा करून या असणाऱ्या कुंडाच्या पलीकडे जाऊ नये, कारण हा अलीकडला दक्षिण तट आहे, पलीकडला उत्तर तट आहे आणि आपण दक्षिण तटावर असल्यानंतरच या रेवाकुंडावरती येत असतो. म्हणून सर्वांनी कृपा करून या सर्व गोष्टीची काळजी घ्यावी. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. आणि कुणीही कृपा करून या तट परिवर्तन होणार नाही याची काळजी घ्या. आणि ही रेवाकुंड या ठिकाणी आपणा सर्वांच्या दर्शनासाठी, कारण नर्मदा माई अमरकंटकमध्ये प्रगट झाली आणि तिथून गुप्त रूपाने या ठिकाणी गुप्त रूपाने आलेली आहे आणि इथं प्रगट झाली. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे. जय हो माये केत चिंता. नर्मदे हर. तुमचा परिचय बाबा? माझा परिचय, मी रामभाऊ तरडे, पुण्याचा राहणारा आहे, धनकवली शंकर महाराज मठासमोर. आणि मी सस्टेकमध्ये इन्स्पेक्टर होतो. 15 वर्ष झाले रिटायर झालो. आणि तेव्हापासून म्हणजे 2 वर्षापूर्वी मी आणि माझ्या मिसेसने नर्मदा परिक्रमा केली 5 महिन्याची पायी. आणि तेव्हापासून खलघाटजवळ सुलगावमध्ये आश्रम बांधून नर्मदा परिक्रमावासियांची सेवा करतो आहे.
2 ठिकाणी शेती वगैरे आहे. परमेश्वराने होतं त्याच्यापेक्षा भरपूर दिले, माझ्या लायकीपेक्षा भरपूर दिले. त्यामुळं उर्वरित आयुष्य आणि हाताला काय झालं आता? हाताला झालं हे उद्योग झाला की 2 व्हीलरवाल्याने परवा रॉंग साईडला येऊन मला, मी पायी चाललेलो असताना परिक्रमेत चालू असताना धडक दिली. मी बेशुद्ध पडलो. त्याच्यानंतर 2 हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. तिथं हे ड्रेसिंग केलं आणि तिथून आता पुढची परिक्रमा मी आता गाडीने करणार, कारण चालू शकत नाही मी आता. नरमध्ये अशा प्रकारचा हा कालचा प्रसंग बिलासपूरला बाबांना बिलासपूरच्या घाटामध्ये बाबांना मोटरसायकलने उडवलं आणि पुढे मग असणारे त्यांचे साथीदार MP चे काही होते, त्यांनी सर्वांनी बाबांना दवाखान्यात नेलं आणि सर्व व्यवस्थित इलाज केले. आमचे जे कोणी परिक्रमावासी असतील कुठलेही असोत, परंतु एकमेकावरती अतिशय प्रेम करतात आणि कुठल्याही प्रसंगाला एकमेकाच्या ते मदतीने धावतात. ही मैयाची खूप मोठी कृपा आहे. नरमध्ये मला मदत करणारे आता एवढ्यात सकाळी 6 वाजता मला सोडून गेले, पण 2 दिवस मला पूर्ण माझ्याबरोबर होते दवाखान्यात आणि त्यांच्या सहकार्यामुळं परमेश्वर कृपे नरमध्ये आहे. नरमध्ये बरोबर आहे ना. हो नर्मदे हर. आता महाराष्ट्रीयन आश्रमामध्ये सुंदर या ठिकाणी पोह्याचा बालभोग घेत आहोत. पाठीमागच्या वेळेस बी थांबलो आणि भरपूर परिक्रमावासियांची ती सेवा करतात. राहणार कोल्हापूर ना ताई? सोलापूर. अच्छा, सोलापूरच्या आहेत. आणि किती दिवसापासून सेवा करताय? 7 वर्ष झाले. अशा प्रकारचे दोघंही जोडीने या ठिकाणी सर्व कुटुंब परिक्रमावासियांची सेवा करतात. मैया त्यांना असंच आरोग्य, धनसंपदा भरपूर काही देव आणि भरपूर दिवस त्यांच्याकडून परिक्रमावासियांची सेवा घडो, हीच मैयाच्या चरणी प्रार्थना. नर्मदे हर. या कपिला संगम है, कपिला नदी और मैया का, नर्मदा मैया का. तो अभी हम सानप महाराज ग्रुप मैया के किनारे से अमरकंटक चालू करने वाले हैं, इसलिए बाबा जी के पास ठहरे हैं जानकारी के लिए. अरे हा सानप महाराज ग्रुप आता दक्षिण तटाला सुरुवात झालेली आहे आणि अगदी मैयाच्या किनाऱ्यानेच परिक्रमा सुरुवात करणार आहोत. आता या चौवन ऋषी गुफा, ज्या ठिकाणी चौवन ऋषी महात्म्यांनी तपसाधना केली, त्या ठिकाणी आलेलो आहोत. नर्मदे हर हे चौवन ऋषी महात्म्यांचं बसण्याचं ठिकाण आहे. नर्मदे हर. आणि आता या गुफेमध्ये दर्शन घेऊन सानप महाराज ग्रुप नर्मदा माईच्या पुढील परिक्रमेस निघालेला आहे. अशा प्रकारचं दुर्मिळ दर्शन आज सानप महाराज आपल्या यूट्यूबमार्फत सर्व परिक्रमावासी यांना आणि आपले असणारे भक्त सर्वांना घडवणार आहेत. नर्मदे हर. सानप ग्रुप अभी चौवन ऋषि की तपोस्थली पे खड़े हैं. यहाँ पे चौवन जी ऋषि की गुफा है ये, यहाँ पे वो तप किया करते थे. बड़ा प्राचीन स्थल है. हमें दर्शन करने का सौभाग्य प्राप्त हुआ. आज से माँ नर्मदा का दक्षिण तट चालू हो रहा है. माँ त्रिपुर सुंदरी ऊपर विराजमान है. दर्शन करें आप सभी लोग. नर्मदे हर. बघा, या साईडने नर्मदा मैया वाहत आहे आणि या ठिकाणी संगम झालेला आहे आणि पुन्हा मैया अशी समोर गेलेली आहे आणि या बाजूने कपिला नदी येत आहे. आता या गवतामुळे आम्हाला पुढे जाता येत नाही. बघा, ही जी बारीक बारीक धार दिसत आहे, इकडून कपिला नदी येत आहे आणि या असणाऱ्या ठिकाणी संगम झालेला आहे. या संगमाचं अतिशय महत्त्व आहे पौराणिक, परंतु आता हे जागा दुर्मिळ होत चाललेल्या आहेत. नर्मदे हर. इथं कोणी येत नाही जास्त करून. सानप महाराज खूप कष्टाने या ठिकाणी प्रयत्नाने आलेले आहेत. कपिला संगम में अभी गुरुदेव चरण धो रहे हैं. ये कपिला संगम है, बहुत महत्व है इसका पुराणों में. बड़ी मुश्किल से हमें ये स्थान मिला है, पर मैया बुला लेती है जब अपने को बुलाना होता है अपने वालों को.
तो माँ सहारा देती है। मैया ने हमें बुला लिया इस स्थान पर, कपिला संगम। भोलेनाथ पे जल चढ़ा रहे भोलेनाथ पर जल चढ़ेगा आप कपिला संगम का। नर्मदे हर। ऐसे दुर्मिळ क्षेत्र, ऐसा दुर्लभ क्षेत्र है ये पे। हम और अभी सानप महाराज ग्रुप आपको दिखाने का सानप प्रयत्न महाराज ग्रुप आपको दिखा रहे हैं घर बैठे। कपिला संगम का दर्शन करिए आप सभी लोग। महादेव विराजमान है यहाँ पे जल चढ़ रहा है उस पर गुरुदेव के द्वारा। कपिला संगम का जल। महादेव बड़े बिरले भाग वाले होते हैं जो यहाँ पे आ पाते हैं और भोलेनाथ के दर्शन करके जल चढ़ाते हैं कपिला संगम का। परिक्रमा का ये मतलब नहीं है कि आपने उत्तर तट पूरा कर लिया तो दक्षिण तट जल्दी से घर भाग के चले जाएं रोड से। दक्षिण तट को भी मैया के किनारे चलना चाहिए। बहुत सारे तीर्थ स्थान आपको दर्शन करने के लिए प्राप्त होते हैं दक्षिण तट से। जैसे हमें कपिला संगम का भी दर्शन हुआ, फिर अभी आगे और बहुत सारे तीर्थ स्थान हमें दर्शन मिलेंगे दक्षिण तट पे। इसलिए पदयात्रा हमने चुनी है दक्षिण तट से। नर्मदे हर। नर्मदे हर। नर्मदे हर, नर्मदे हर। दीनदयाल जी साथ है तो क्या बात है। हम जितने दुर्मिल क्षेत्र है ये दक्षिण तट के, वो देखने का तो प्रयास करेंगे, दर्शन करेंगे और आप सब भक्तों को ही उनका दर्शन करवाएंगे। नर्मदे हर, नर्मदे हर। नर्मदा माई या गवतामुळे स्पष्ट आपणास दिसत नाही, परंतु या बाजूने मैया वाहत आहे सरळ अशी या ठिकाणी, आणि या असणाऱ्या बाजूने कपिला नदी येत आहे आणि कपिला नदी आल्यानंतर या दोघींचा संगम या ठिकाणी संगम होत आहे। तर कपिला नदीची उत्पत्तीच अशी झालेली आहे की ज्यावेळेस पार्वती माता या असणाऱ्या नर्मदा मैयामध्ये स्नान करून या असणाऱ्या दिशेने कपिला ज्या ठिकाणी उगम पावले त्या ठिकाणी गेल्यानंतर ओल्या कपड्यानिशी चालली पार्वती माता आणि ज्या ठिकाणी थांबली त्या ठिकाणीच या ओल्या वस्त्रातून पडलेल्या पाण्याच्या थेंबामुळे या कपिलेचा जन्म झालेला आहे आणि तीच कपिला नर्मदा नदीला येऊन मिळणारी पहिली नदी ठरलेली आहे। अशा प्रकारचा हा पौराणिक संबंध आणि या असणाऱ्या संगमाला खूप महत्त्व आहे, खूप पुण्यशील संगम आहे, परंतु कालानुरूप हा या ठिकाणी लुप्त होत चाललेला आहे। परंतु सानप महाराजांनी अतिशय अथक प्रयत्नाने हा आपणास दाखवायचा आणि आम्हालाही दर्शन करण्याची खूप इच्छा होती, म्हणून आम्ही या संगमावरती आलेलो आहोत। नर्मदे हर माई, नर्मदे हर। आता अमरकंटकवरून निघाल्यानंतर या चवन ऋषींच्या गुफेमध्ये गेलोत, नंतर कपिला संगम मैयाचा तिथं दर्शन घेतलं आणि आता ही नर्मदा मैया पुढे दक्षिण तट चालू झालेला आहे आणि पहिल्यांदाच मैयाचं एवढं भव्य पात्र या ठिकाणी आपणास पाहण्यास मिळत आहे। नर्मदे हर, नर्मदे हर। आता पुढे एरंडी संगम, चक्रतीर्थ अशा प्रकारचे सर्व मैयाच्या किनाऱ्यानेच परिक्रमा करण्याचा विचार आहे, त्याच्यामुळे प्रत्येकाने या सर्व दर्शनाचा लाभ घ्यावा। नर्मदे हर, नर्मदे हर। आता दर्शनीय स्थळ आरंडी गुफा या मार्गाने म्हणजेच मैयाच्या दक्षिण तटावरच सानप महाराजांचा प्रवास चालू आहे। नर्मदे हर। आणि हा जो रोड चाललेला आहे हा रोड सदा कबीर चबुतरा नंतर कारंजा अशा प्रकारे रोडनेच दिंडोरीपर्यंत जाणार आहे। आणि आता आम्ही सानप महाराज ग्रुप या आरंडी गुफा नंतर पुढे नर्मदा मैयाच्या दक्षिण तटानेच पूर्ण प्रयत्न करणार आहोत। पाहूया मैया कुठपर्यंत सानप महाराजांना या ठिकाणी तटाने नेते ती। नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर। एरंडी संगम का
महत्त्व. नमामि देवी नर्मदे अशा प्रकारचं हे महत्त्व आहे. इथलं महात्म्य आहे या एरंडी संगमाचं. अनुसया मातेने या ठिकाणी 100 वर्ष तपस केलं आणि त्याचा परिणाम की या ठिकाणी दत्तात्रय भगवंताचा जन्म त्यांच्या पोटी झालेला आहे. नर्मदे हर. गुफा मंदिर. नर्मदे हर. अरंडी संगम गुफा यात्रा प्रारंभ. दक्षिण तट अरंडी संगम में जा रहे हैं अभी. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. अनुसया मातेने ज्या ठिकाणी तपसाधना केली त्या तपसाधनेच्या ठिकाणी दर्शनासाठी सानप महाराज ग्रुप आता चाललेला आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. अनसुया माता की तपोस्थली है यहाँ पर. अनसुया माता के दर्शन. और एक सामने गुरु रामचंद्र श्री राम दरबार. जय श्री राम. अनुसया आणि अत्री ऋषी. अत्री ऋषींचा हा कमंडलू या ठिकाणी दर्शनासाठी मांडलेला आहे. नर्मदे कुआ जो है नीचे वो अमृत कुंड है. नर्मदे हर. हमारे दीनदयाल जी अभी अमृत कुआं से अमृत निकाल रहे हैं. नर्मदे हर. नर्मदे हर. हम सानप महाराज ग्रुप आप सबको ये दर्शनीय स्थल दिखाने का प्रयत्न कर रहे हैं. नर्मदे हर. एरंडी संगमानंतर लगेच अशा प्रकारची पगदंडी जंगलातून चालू होते. नर्मदा मैयाच्या एकदम किनाऱ्याने. नर्मदे हर. आता सानप महाराज ग्रुप या किनाऱ्याने चाललेला आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. आणि पूर्ण जंगल एरिया. नर्मदे हर. चलो दक्षिण तट चालू हो गया. पगडंडी मार्ग से जा रहे हैं मैया के तट से. एरंडी संगम के आगे अभी. हाँ. नर्मदे हर. हर. कुणाचा विश्वासही बसणार नाही की ही नर्मदा मैया आहे. आता आम्ही एरंडी संगमच्या पुढे निघाल्यानंतर आता काल उत्तर तटाने होतो या मैयाच्या पलीकडल्या बाजूने आणि आता दक्षिण तटाला आहे सानप महाराज ग्रुप. अशा प्रकारचं या बालस्वरूप मैयेसंगच दक्षिण आणि उत्तर तट चालत आहेत. नर्मदे हर. नर्मदे हर. बघा आता मैयाने या ठिकाणी कसा आकार घेतलेला आहे. छानसा सुंदर आकार आहे. नर्मदे हर. अगदी एक चक्र तयार झाल्यासारखं. म्हणून या ठिकाणी किती सुंदर या ठिकाणी दिसत आहे मैया. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. एरंडी संगमाच्या नंतर या ठिकाणी हे चक्रतीर्थ आपणास पाहावयास मिळत आहे नर्मदा मैयाचं. नर्मदे हर. नर्मदे हर. आणि सुंदर आश्रम या ठिकाणी. नर्मदे हर. गोशाला. नर्मदे हर. हर. चक्रतीर्थाच्या पुढं मैया प्रत्येक ठिकाणी
वाकडी तिकडी चाललेली आहे बघा. अगदी एखादी नागिन जशी चालावी तशी या ठिकाणी मैया चाललेली आहे. प्रत्येक ठिकाणी टर्न घेतलेला आहे तिने आणि अगदी मस्त खेळत चालल्याने वाकडी तिकडी मैया या ठिकाणी चाललेली आपल्याला दिसत आहे. नरमध्ये हर बघा गेली तिकडे आता त्या साईडला. नरमध्ये हर असा आनंद या ठिकाणी या मैयाचं स्वरूप पाहून मिळत आहे. नरमध्ये हर आता पुन्हा आता बघा अशीच पुन्हा या ठिकाणी इकडं आलेली आहे. म्हणजे अशा प्रकारची मैया अगदी मस्त आनंद घेत खेळत चालल्याने या ठिकाणी आम्हा परिक्रमावाशांना वाटत आहे. नरमध्ये हवाई समोर आलेली आता. नरमध्ये हर नरमध्ये हर नरमध्ये हर आली आता समोर. म्हणजे बघा किती ठिकाणी या ठिकाणी खेळत चाललेली आपल्याला पाहता येईल. नरमध्ये हर पुन्हा तिकडे टर्न मारला, पुन्हा वळण घेतलं. नरमध्ये हर एक चक्रतीर्थापासून माया सगळी चक्रच करत चाललेली आहे. नरमध्ये अशा प्रकारचं हा मायाचं मस्त खेळणं बागडणं या ठिकाणी चालू आहे. नरमध्ये हर अभी कपिलधारा में गुरुजी विद्वान हैं. यहाँ पे कांच का व्यू देखिए आप, सामने मैया कपिलधारा के रूप में, और ये कांच व्यू है. नर्मदे हर, क्या बात है भैया. कपिलधारा पीछे मैया कपिलधारा के रूप में, बहुत आनंद आ रहा है. कपिल मुनि की तपस्थली, और ये कांच का व्यू बहुत सुंदर दृश्य. नर्मदे हर, नर्मदे हर गुरु. बहुत बढ़िया आनंद आ रहा है. बहुत सुंदर, बहुत सुंदर. ऐसा आ जाओ. बहुत सुंदर गुरु, बहुत सुंदर. नर्मदे हर. हाँ, सामने वाला बहुत बढ़िया आनंद आ रहा है. नर्मदे हर, नर्मदे हर. नीचे ले लो. नर्मदे दक्षिण तटावरती सानप महाराज आता अमरकंटक करून आल्यानंतर या असणाऱ्या सेल्फी व्ह्यूमध्ये आनंद घेत आहे. आणि कपिलधारासमोर नर्मदे हर आणि हे असणारा निसर्ग, ही दरी. वाह, बहुत बढ़िया मैया, क्या तेरा सौंदर्य है यहाँ इस कपिलधारा में. नर्मदे हर. अभी देखो कितना गहरा है. नर्मदे हर. और ये सब कांच का पॉइंट है. हम जिसमें खड़े हैं वो कांच का है. नर्मदे हर. अरे क्या है दीनदयाल जी, क्या बात है. नर्मदे बहुत हर. आनंद ले रहे. पीछे मैया कपिलधारा और व्यू पॉइंट. व्यू पॉइंट. नर्मदे हर. नर्मदे हर. बहुत आनंद आ रहा है.
अरे खूब छान आनंद है। अरे मैया ने हमारा तो सब सीन भाग खत्म कर दिया है। जय हो माई की तो चिंता काय की। नर्मदे हर। नर्मदे हर. सानप महाराज ग्रुप आता दक्षिण तटने पुन्हा या कपिलधारापाशी आलेला आहे आणि कपिलधारानंतर आता ह्या दूधधारा. काल आम्ही उत्तर तटावरून त्या ठिकाणी व्हिडिओ घेतले, आज दक्षिण तटावरून व्हिडिओ घेतले. अमरकंटकवरून निघाल्यानंतर सानप महाराज ग्रुप हा पूर्ण त्या ठिकाणी तटानेच चालून राहिलेला आहे. नर्मदे हर, नर्मदे हर. पाहू मैया आता कुठपर्यंत नेते तटाने. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे नर्मदे हर. घना जंगल और सानप महाराज ग्रुप, दीनदयाल जी और सानप महाराज. बाकी तो तीनों अभी रोड से भाग गए. किनारा बोले तो ना बोले. नर्मदे हर, हर. सानप महाराज आता दक्षिण तटावरून दूधधाराच्या समोर असणाऱ्या नर्मदा मैयाचं या ठिकाणी दर्शन घेत आहेत. आणि तुम्हा सर्व यूट्यूब देखणाऱ्या आणि नर्मदा मैयाची भक्त असणाऱ्या सर्वांसाठी मैयाचं दर्शन घडवत आहोत. नर्मदे हर. आणि हे पहाडी जंगल आणि सानप महाराज ग्रुप आता मैयाच्याच कृपाने या जंगलातून पुन्हा अमरकंटकवरून त्या ठिकाणी जे निघाले ते आता या ठिकाणी दूधधारा, कपिलधारा आणि अनेक दर्शनं या ठिकाणी तीर्थांचे करत करत या पहाडी जंगलातून, या घनदाट अरण्यातून, या अशा समोर दिसणाऱ्या छोट्याशा पगदंडीने या ठिकाणी रस्ता काढत काढत सानप महाराज ग्रुप म्हणजेच दीनदयालजी आणि सानप महाराज हे दोघंही फक्त या ठिकाणी आता या मैयाच्या परिक्रमेमध्ये मैयाच्या किनारी चालत आहेत. बाकीचे सर्व त्या ठिकाणी रोडने निघून गेले. नर्मदे हर. चलो नर्मदे हर. सब गए तो जाने दो, हमारी मैया तो हमारे साथ है जी. मैया है तो क्या बात है. नर्मदे हर, नर्मदे हर. बहुत बढ़िया आनंद आ रहा है इस परिक्रमा में. तो हमारे तीनों परिक्रमाओं का फल मैया हमारे ये चौथी परिक्रमा में दे रहे हैं. नर्मदे हर, नर्मदे हर माई, नर्मदे हर. तो चिंता काहे की. जय हो माई की. हर. आता समोर पंचधारा या ठिकाणी येत आहेत या जंगल मार्गाने. नर्मदे हर. आणि समोर आमची नर्मदा माई राहते, वाहत आहे. मा नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. बघा किती सुंदर निखळ स्वरूप आहे मैयाचं. कल 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 आवाज करत पुढे चालले आहे. नर्मदे हर, नर्मदे हर. प्रत्येकाने या जंगलामध्ये चालल्यानंतर जो अनुभव येत असेल त्याचा एक मानसिक अनुभव घेऊन बघा या असणाऱ्या झाडीतून चालताना. आणि पहा या ठिकाणी जे धारा झालेल्या आहेत तिकडून. हाँ ये हाँ ये पंचधारा है. हाँ हाँ अभी मैया 2 धारों में बह रही है. देखो आगे मैया 3 और 4 5 ऐसे पंचधारा में बहती है, इसलिए इस स्थान का नाम पंचधारा बन गया है. नर्मदे हर, नर्मदे हर. पूज्य संत श्री रामदास जी महाराज पंचधारा अमरकंटक दक्षिण तटावरती हा आश्रम आहे. आणि आज सानप महाराज ग्रुप या असणाऱ्या रामदासजी महाराज
पंचधारा या आश्रमावरती आज 4 वाजताच थांबून घेतलेला आहे, कारण पुढे 10 किलोमीटरवरती आश्रम आहे आणि या जंगलातून रात्री चालणं मुश्किल आहे. म्हणून सानप महाराज या पंचधारा या ठिकाणीच थांबून घेतलेला आहे. नर्मदे हा, ओ माई नर्मदे हा, नर्मदे हा. आज 4 वाजताच सर्वांना या ठिकाणी या जंगलातून शुभेच्छा. इथे लाईट बी नाही, नेटवर्क बी नाही, त्याच्यामुळं आजचा व्हिडिओ उद्या थोडंसं उशिरा येईल, परंतु छान छान सर्व प्रकारच्या तीर्थांचं या ठिकाणी तुम्हाला दर्शन उद्या चला आपल्या यूट्यूब पाहणाऱ्या सर्व मैयाच्या भक्तांना होणार आहे. कारण बरेचसे आज आम्ही दक्षिण तटाने या असणाऱ्या मैयाच्या स्वरूपाचं असणाऱ्या अनेक साधू संतांचं, ऋषीमुनींचं दर्शन घेतलेलं आहे. ते उद्याच्याला आपल्या सर्वांना पाहायला मिळेल. आता याच ठिकाणी सर्वांना आजच्या शुभरात्रीच्या गोड गोड शुभेच्छा आणि उद्याच्याला अशाच प्रकारचे मैयाच्या कृपेने पुन्हा आम्ही नव्या दमाने, नव्या शक्तीने मैयाच्या पुन्हा आपल्या भक्तीमध्ये शक्ती वाढवण्यासाठी येणार आहोत. नर्मदे हर, माय नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे या पंचधारा आश्रम आणि पंचधारा आश्रमचे आमचे असणारे अतिशय थोर महात्मा, हो अगदी ऋषितुल्य रामदासजी महाराज. हो बाबाजी, आपण किती वर्षापासून या ठिकाणी साधना करताय? याच्यापूर्वी त्या पलीकडे राहत होतो अच्छा आणि दोन दिवसापासून इथं आहो. अच्छा. हो. आणि नाही, किती वर्ष झाले तुम्हाला या ठिकाणी साधना करताय मैयाच्या किनारी? साधारणतः एक अंदाज. 25 वर्ष झाले. 25 वर्ष झाले. वा वा वा. आणि मी आता तुम्हाला बोलू नये, परंतु मला समजलेली माहिती अशी हो की मैयाने साक्षात तुम्हाला दर्शन दिलं. हो अरे वा. दिलं होतं. आणि आधी शक्तीचं अवतार आहे आधी नरदमा. वा. हो नर्मदे हर. अंबा अंबा कोणाला बघता? नाही, बोला ना, बोला. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. थोर महात्मा आहेत अतिशय. आणि या असणाऱ्या पंचधारा आश्रमाचा सुंदर या ठिकाणी त्यांनी चालवलं. खूप या ठिकाणी येणाऱ्या सर्व परिक्रमावाशांना आसरा मिळतो आहे, भोजन प्रसादी मिळते. शारीरिक भोग तर सर्वांनाच असतात, ते भोगून चुकवायचे असतात, हो कारण ते भोगण्यासाठी पुन्हा जन्म घ्यावा लागतो. म्हणून साधू महात्मा कधी त्याचा विचार करत नाहीत, नाहीतर हे सहज हे भोग सारू शकतात. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. बाबा पंचधार माझी तिकडे आहे. अच्छा. मी इथं आलो होतो पुण्यानिमित्ताने. हां हां हां. आणि हे माझं स्थळ नाही आहे. मग पंचधारा तिथं आहे. हां, ते पाठीमागं पाहिलं आम्ही हो. बाबाजी. तिथं पाहिलं, हां बोर्ड लावलेला आहे. हो हो अच्छा. वा वा, छान छान. नर्मदे हर, नर्मदे. लय भगवंताची कृपा आहे. हो, नर्मदे नर्मदे हर. माँ नर्मदा के सिद्ध योगी की महायात्रा हे रामदासजी महाराज महायोगी यांनी लिहिलेला हा ग्रंथ आहे. नर्मदे हर, नर्मदे हर. बाबाजींचं ज्ञान किती आहे
हे वाचून आपल्या लक्षात येईल. सखोल आहे. सखोल आहे आणि 56 भाषेचा केलाशी विस्तार हा ज्ञानेश्वर महाराजांनी जो ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला आहे त्यामधील बाबांनी या प्रत्येक गोष्टीचा उल्लेख केलेला आहे. हां. श्री गणेशाय नमः, श्री ज्ञानेश्वरी 5000 भाषेत आहे. त्या प्रत्येक अक्षर ज्ञानेश्वर त्या भाषेचं बाबांनी लिहिलेलं आहे. जी भाषा आहे पुढं मराठीत त्याचं नाव बी लिहिलेलं आहे. बघा किती प्रगत ज्ञान बाबांचं होतं हे लक्षात येईल आपल्या. नर्मदे हर अशा प्रकारचं हे बाबांचं ज्ञान आत्तापर्यंत सर्व आपणास मी दाखवायचा प्रयत्न करत आहे. नर्मदे हर कुठल्या कुठल्या भाषेत आहे ते. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. आणि सर्व बाबांचं ज्ञान अगाध ज्ञान आहे. अतिशय आज अशा साधू महात्म्यांचं दर्शन या दक्षिण तटावरती सानप महाराजांना होतं आहे. ते अहोभाग्य आहे आमचं. नवे नवे मैयाचीच कृपा आहे की यांच्या भेटीसाठी मैयाने आम्हाला या ठिकाणी पाठवलं आहे. नर्मदे हर, नर्मदे हर. आणि बाबांचं एवढं प्रभुत्व आहे की या असणाऱ्या वनचर जे पशुपक्षी आहेत यांच्यावरती सुद्धा बाबांची या ठिकाणी शक्ती चालते. 2दा-3दा वाघ या ठिकाणी आला बाबांच्या समोर. बाबांनी सांगितलं बाबा तू तिकडेच थांब, इकडे येऊ नको. मग तिकडेच थांबला बाबा वाघ. हे की नाही. वा प्रभू, बहुत आनंद आला तुम्हाला भेटल्यानंतर खूपच. नर्मदे हर, नर्मदे.